लोकशाहीतील अत्यंत महत्त्वाचा स्तंभ म्हणजेच न्यायपालिका. तर न्यायपालिकेमध्ये आपण या ठिकाणी आज भारतीय नागरिकांचे हक्क अर्थात मूलभूत हक्क आणि इतर काही यांचे संरक्षण करणारे आणि घटनेचे संरक्षण करणारा कोण तर सुप्रीम कोर्ट याविषयी चर्चा करणार आहोत. आज या ठिकाणी सुप्रीम कोर्टाचं जे कामकाज आहे त्या कामकाजाविषयी आर्टिकल 124 ते 147 मध्ये भाग 5 या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची व्याख्या आणि सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज, त्याचे अधिकार, ते जजांची नियुक्ती, सरन्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशांची नियुक्ती या ठिकाणी संपूर्ण भाग 5 मध्ये आर्टिकल 124 ते आर्टिकल 147 मध्ये या ठिकाणी दाखवण्यात आलेले. सो आपण सर्वोच्च न्यायालयामध्ये आजच्या भागामध्ये सरन्यायाधीशांची नियुक्ती, न्यायाधीशांची नियुक्ती, त्यांचा कार्यकाळ, वेतन, भत्ते, त्यांचे अधिकार अशा सखोल त्या ठिकाणी आपण विश्लेषण करणार आहोत. आणि यामध्ये भारत सरकार 1935च्या कायद्यावरून भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये राज्य आणि केंद्र अशा दोन्ही यांना दोन्हींसाठी एकच प्रणाली म्हणजेच केंद्र आणि राज्यांना न्यायपालिका ही एकच प्रणाली केंद्रस्थानी म्हणून एकत्रित न्यायव्यवस्था करण्यात आली. सो अमेरिकेमध्ये राज्यांसाठी आणि केंद्रासाठी अशी वेगवेगळी न्यायव्यवस्था आहे. त्या ठिकाणी राज्यांची न्यायव्यवस्था वेगळी आणि केंद्राची न्यायव्यवस्था वेगळी. पण भारतामध्ये संघराज्यीय पद्धत असूनसुद्धा केंद्र आणि राज्य यांचा एक मिलाप होण्यासाठी आणि न्यायनिवाडा योग्य पद्धतीने होण्यासाठी एकच केंद्रस्थानी न्यायालय स्थापन करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 मध्ये त्या ठिकाणी करण्यात आली. आणि 1950 पूर्वी ब्रिटिश प्रिव्ही काउन्सिल म्हणजेच अर्थातच सर्वोच्च न्यायालयाच्या अगोदर स्थापनेपूर्वी ब्रिटिश काउन्सिल, प्रिव्ही काउन्सिल त्या ठिकाणी अस्तित्वात होते न्यायनिवाड्यासाठी. सर्वोच्च न्यायालयाची सध्या 34 न्यायाधीश अशी संख्या आहे. त्यामध्ये एक सरन्यायाधीश CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया अर्थातच रोस्टर ऑफ द मास्टर म्हणते त्यांना, भारताचे सरन्यायाधीश एक आणि मुख्य न्यायाधीश बाकीचे 33 न्यायाधीश त्या ठिकाणी असे एकूण 34 अशी संख्या आहे. ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना 1950 मध्ये झाली त्यावेळी त्याची 8 अशी संख्या होती. टोटल 8 त्या ठिकाणी न्यायाधीश होते. त्या न्यायाधीशामध्ये एक सरन्यायाधीश आणि 7 न्यायाधीश असे एकूण 8 त्या ठिकाणी संख्या होती. सर्वोच्च राष्ट्रपतीमार्फत त्या ठिकाणी नियुक्ती होते. आता आपण यामध्ये असे खूप आर्टिकलमध्ये आपण तर जाणारच आहोत, पण त्या अगोदर आपण कॉलेजियम सिस्टीम अर्थातच न्यायाधीशांची नियुक्ती कशा प्रकारे होते, त्या ठिकाणी फर्स्ट जजेस, सेकंड जजेस केसेस त्या ठिकाणी आहेत. ही राष्ट्रपतींनी सरन्यायाधीशांसोबत विचारविनिमय करायचा. आता विचारविनिमय यामुळे खूप असं 2-3 केसेस त्या ठिकाणी झाल्या फक्त एकच शब्दामुळे विचारविनिमय, म्हणजे फक्त एकाच जजेससोबत विचारविनिमय का, त्यामुळे फर्स्ट केस झाली 1981 मध्ये. त्यामध्ये फर्स्ट जजेस केसेस आणि सेकंड जजेस केसेस 1993 आणि थर्ड जजेस केसेस
98 अशा ह्या तिन्ही केसेस आपण त्या ठिकाणी सविस्तर बघणार आहेत. त्याचं रिझन काय, कशामुळं झाल्या, कोलिजियम सिस्टममध्ये काय अडचणी होत्या आणि त्यानंतर 2014मध्ये 99व्या घटनादुरुस्तीने कोलिजियम सिस्टीम बंद करून त्या ठिकाणी एक राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग अर्थातच संस्था राष्ट्रीय नियुक्त आयोग त्या ठिकाणी 99व्या घटनादुरुस्तीने 2014मध्ये मोदी सरकारचे ज्यावेळी आगमन झाले त्यावेळी राष्ट्रीय न्यायिक आयोग स्थापन करण्यात आला. पण 2015मध्ये 2014चा जो 99व्या घटनादुरुस्तीचा जो कायदा होता तो सुप्रीम कोर्टाने परत अवैध ठरवला आणि रिपीटेड कोलिजियम सिस्टीम. आता कोलिजियम सिस्टीम काय ते आपण सविस्तर बघणार आहोत. ते कोलिजियम सिस्टीम सध्या आत्ता अस्तित्वात आहे. तर आपण ह्या 3 केसेस बघणार आहोत आणि पुढं राष्ट्रपतींच्या मार्फत काय प्रोसेस आहे, नियुक्ती, त्यांचं कार्यकाळ ते आपण बघणार आहोत. सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र कुठपर्यंत आहे, न्यायनिवाडा, ती ओव्हरऑल सर्व प्रोसेस आपण आर्टिकल 124 ते आर्टिकल 147पर्यंत त्या ठिकाणी बघणार आहोत. तर राष्ट्रपतींनी विचार विनिमय कोणासोबत करायचा न्यायाधीशांची नेमणूक करतेवेळी, तर सरन्यायाधीशांसोबत. सो विचार विनिमय यामुळे 3 ज्या केसेस झाल्या त्या ठिकाणी त्याचे वेगवेगळे अर्थ त्या ठिकाणी काढण्यात आले. फर्स्ट जजेस केस 1981मध्ये विचार विनिमय म्हणजे संमती नव्हे असे सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी आपले मत व्यक्त केले. यामध्ये विचारांची देवाणघेवाण असे सुद्धा त्या ठिकाणी नमूद करण्यात आले. आणि सेकंड जजेस केसेसमध्ये 1993 या केसमध्ये आधीच्या जे प्रकरण होतं फर्स्ट जजेसचं 1981चं त्या निकालाच्या विरुद्ध अशी त्या ठिकाणी परत सुप्रीम कोर्टाने भूमिका घेतली. आणि सेकंड जजेस 1993मध्ये जी केस होते त्यामध्ये विरुद्ध भूमिका घेऊन विचार विनिमयाचा अर्थ संमती असा त्या ठिकाणी परत रिवाईज करण्यात आला. आणि त्यामुळे स्पष्ट काय झाले की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नेमणूक करताना भारताच्या सरन्यायाधीशांचा सल्ला त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आला. कुठल्या केसेसमध्ये, सेकंड जजेस केस 1993मध्ये. अगोदरचा निकाल जे फर्स्ट जजेस केसेसमध्ये 1981चा तो वेगळा दिला आणि त्याच्या विरुद्ध भूमिका घेऊन या ठिकाणी सेकंड जजेसमध्ये वेगळा दिला. सो थर्ड जजेस केसमध्ये 1998मध्ये सुप्रीम कोर्टाने काय सांगितलं, न्यायाधीशांची नेमणूक करताना न्यायाधीशांबरोबर सरन्यायाधीशांनी सल्लामसलत करताना न्यायाधीशांबरोबर त्या ठिकाणी विचारविनिमय केला पाहिजे. तर संमतीमध्ये काय, सरन्यायाधीशांचे एकाचेच मत त्या ठिकाणी नसले पाहिजे. अर्थातच त्या ठिकाणी काय, कोलेजियम सिस्टीम म्हणजे त्या ठिकाणी सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत सुप्रीम कोर्टाचे, त्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांचे त्या ठिकाणी कोलेजियम सिस्टीमने अर्थात 4 जजेस असतील तर 2 त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही जे विरुद्ध भूमिका घेतली तर त्या ठिकाणी त्या जजेसचा नियुक्ती होऊ शकत नाही कोलेजियम सिस्टीममध्ये. म्हणूनच ह्या 3 केसेसचा त्या ठिकाणी विचारविनिमय या शब्दामुळे या 3 केसेस निर्माण झाल्या आणि कोलेजियम सिस्टीम त्या ठिकाणी सध्या लागू आहे. सो सरन्यायाधीशांची भूमिका काय आहे ते आपण बघू. आणि सरन्यायाधीशांची नेमणूक 1950 पासून ते 1973पर्यंत अर्थातच एक परंपरा होती की सुप्रीम कोर्टाचे सर्वात ज्येष्ठ जे न्यायाधीश आहेत त्या सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशामधून सरन्यायाधीशांची त्या ठिकाणी नेमणूक होत असे.
पण 1973मध्ये त्या परंपरेला खंडित करून एन रॉय यांची सरन्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती केली आणि जी परंपरा होती ती मोडीत काढण्यात आली. यामध्ये सर्वात ज्येष्ठ 3 नेते त्या ठिकाणी न्यायाधीश होते. सर्वात ज्येष्ठ 3 न्यायाधीश होते, पण त्यांना डावलून त्या ठिकाणी एन रॉय यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती